करोना काळातील भत्ता द्या अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा। अंगणवाडी सेविकांचे पंचायत समिती समोर आंदोलन। 23 महिन्यांचा थकीत कोरोना भत्ता तातडीने द्या या प्रमुख मागणीसाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका जानेवारी 13 रोजी संग्रामपूर पंचायत समिती समोर आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या। कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता ग्रामपंचायत स्तरावर अहोरात्र सेवा देणाऱ्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गटप्रवर्तक व अर्धवेळ स्त्री परिचारिकांना अद्यापही 23 महिन्यांचा कोरोना भत्ता मिळालेला नाही। त्यामुळे अन्यायाविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) संलग्न संघटनांच्या वतीने 13 जानेवारी 2024 रोजी संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले। कोरोना काळात जनजागृती, कोविड सर्वेक्षण, स्थलांतरितांची नोंद, महायुष सर्वेक्षण आदी कामे प्रामाणिकपणे पार पाडली। या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली होती। मात्र शासनाने फक्त एप्रिल 2020 या एका महिन्याचा भत्ता दिला असून उर्वरित 23 महिन्यांचा भत्ता आजही प्रलंबित आहे। आमच्यावर अन्याय होत आहे, भत्ता तात्काळ मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करू, असेही महिलांनी सांगितले। तर मागील 13 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांनी थकीत भत्ता देण्याचे निर्देश दिले होते। मात्र त्या पत्रात आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने अनेक ग्रामपंचायती भत्ता देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। अंगणवाडी सेविकांचे करोना काळातील जे थकीत वेतन आहे ते प्रत्येक ग्रामपंचायतीने एकरकमी जरी शक्य नसेल तरी थोडे थोडे करून देणे आवश्यक आहे। हा विषय ग्रामपंचायत स्तरावर निकाली काढायला हवा, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले। संघटनांच्या वतीने 23 महिन्यांचा थकीत कोरोना भत्ता, अतिरिक्त कामे बंद करणे, ऑनलाईन कामाची सक्ती रद्द करणे, आरोग्यवर्धिनीचा मोबदला देणे आणि अर्धवेळ स्त्री परिचारिकांना गणवेश देणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा सिटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड व जिल्हा सचिव प्रतिभा पाटील यांनी दिला आहे। समितीमध्ये यासाठी उपस्थित आहे की आमचा 23 महिन्याचा कोरोना भत्ता आम्ही वारंवार सांगूनही आम्हाला भेटला नाही आणि स्वतः सीओ साहेबांचं पत्र आहे की यांना 23 महिन्याचा भत्ता द्यावा म्हणून। त्याच्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित राहिलो आहे। आमचे जे अध्यक्ष आहे गायकवाड सर, त्यांनी आतापर्यंत 8 तालुक्यांना भेटी देऊन तिथं आमचं आंदोलन केलेलं आहे। आज आमच्या संग्रामपूर येथे आहे। आम्हाला फक्त एकच मागणी आहे आमची की आम्ही जे कोरोनाच्या काळात काम केलं आहे त्यांचा भत्ता आम्हाला जरूर मिळावा। आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही, आम्हाला बघून लोक दार लावत होते तरी आम्ही आमचं काम केलं। त्याच्यामुळे आम्हाला 23 महिन्याचा भत्ता मिळावा व लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आशा वर्कर व गटप्रवर्तक ह्या गेल्या 5 वर्षापासून थकीत असलेला यांचा कोरोना भत्ता की जो कोरोना भत्ता की त्या कोरोना काळामध्ये या आशा वर्कर्सनी अत्यंत जीवाची पर्वा न करता एक जनसेवा, एक आरोग्य सेवा केलेली आहे आणि आयुक्ताने यांच्या संदर्भात 1000 रुपये मोबदला देण्याचं प्रतिमा यांना निर्णय घेतलेला होता। परंतु अद्यापपर्यंत कुठल्याच ग्रामपंचायतनं आणि पंचायत समितीच्या स्तरावर कुठला पाठपुरावा झालेला नाही। म्हणून आज आम्हाला या ठिकाणी 23 महिन्याचा कोरोना भत्ता मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत आणि जोपर्यंत हा कोरोना भत्ता आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपूर्ण जिल्हाभर हे आम्ही करणार आहोत। एकूण निवेदनामध्ये किती मागण्या आहेत?
आमच्या जवळपास 4-5 मागण्या आहेत या निवेदनामध्ये. या निवेदनाची पूर्तता नाही झाल्यास नेमका पुढचा पवित्रा आपला कसा असेल, काय तालुका पातळीवर आमचं हे 8वं आंदोलन आहे. नांदुरा मोताळापासून सुरुवात झालेलं हे आंदोलन आज आम्ही 8वं